भंडारा नगर परिषद हद्दीतील विविध भागांमध्ये सध्या नाली बांधकामाची कामे सुरू आहेत. एस्टिमेटनुसार काम होत नसल्याची तक्रार नगर परिषदेकडे दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत मुख्याधिकारी यांनी संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान आढळलेल्या त्रुटींवर त्यांनी नाराजी व्यक्त करत निकृष्ट दर्जाचे बांधकाम तातडीने तोडून नव्याने करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आदेशाचे पालन न केल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. भंडारा शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी साचू नये यासाठी नगर परिषदेकडून विविध भागात नाली बांधकामाची कामे सुरू आहेत. मात्र काही ठिकाणी हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नालीचे बांधकाम एस्टिमेटनुसार होत नाही. मुख्याधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान काही ठिकाणी कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी कंत्राटदाराला फटकारले. निकृष्ट दर्जाचे बांधकाम तातडीने तोडून पुन्हा दर्जेदार पद्धतीने करण्याचे आदेश त्यांनी दिले. याशिवाय भविष्यात अशा प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करत आदेशाचे पालन न करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात दर्जेदार काम होते का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. नगरपालिका क्षेत्रात सुरू असणारे कोणतेही काम निकृष्ट होणार नाही याची दक्षता आमची यंत्रणा घेते. तुम्ही ज्या नालीचे बद्दल बोलले आहात त्याला मी स्वतः व्हिजिट केली होती आणि त्याला तोडून पुन्हा बांधण्याची आम्ही मागे ज्या शाळेमागचा नाली आहे त्याला तोडून बांधण्याची सूचना आम्ही दिली होती. त्यांनी ती बांधलेली आहे. यानंतर की त्यांनी निकृष्ट दर्जाचं काम केलं असेल तर त्याची थर्ड पार्टी कडून तपासणी होईल. त्याचे ज्या क्यूब्स आहेत त्या स्पेसिफिक टेस्ट आम्ही त्याची करू आणि त्याच्यात जर तो कॉन्ट्रॅक्टर दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करू आणि त्याशिवाय त्याचे कोणतेही देयक आम्ही काढणार नाही आणि संबंधित त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कारवाई करू जर अशा पद्धतीने निकृष्ट काम होत असेल तर. वीडियोस बनाने हैं फिल्मोरा है ना.